हॅलो स्टुडंट, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टर्स मधील पोटेन्शियोमीटर हा पॉइंट डिस्कस करू। आता पोटेन्शियोमीटर हे काय? तर पोटेन्शियोमीटर हे असं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण व्होल्टेज मेजर करतो। म्हणजे जे काम एक्सपेरिमेंट मध्ये व्होल्टमीटर करतं, कोणत्याही सर्किट मधलं व्होल्टेज मेजर करायचं किंवा कोणत्याही दोन टर्मिनल्स मधलं व्होल्टेज किंवा ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा म्हणतो ते मेजर करायचं काम जसं व्होल्टमीटर करतो, सेम तसंच काम हे पोटेन्शियोमीटर सुद्धा करतो। पण ह्या पोटेन्शियोमीटर्स मध्ये असलेली ॲक्युरेसी, व्होल्टेज मेजर करण्याची जी काय ॲक्युरेसी ती व्होल्टमीटर पेक्षा कशी चांगली, कारण की इन्फानाइट रेजिस्टन्सचं जर रिडिंग असेल तर त्याचं आपल्याला व्होल्टमीटर्स मध्ये रिडिंग घेता येत नाही, पण तुम्ही पोटेन्शियोमीटर्स मध्ये ते सुद्धा रिडिंग घेऊ शकता। आता हे जे पोटेन्शियोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे की हे प्रॅक्टिकल ऍडजस्टमेंट असलेले इन्स्ट्रुमेंट की ह्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जी काय आपण कंडक्टिंग मेटल वायर्स वापरणार आहोत ती मेटल्स वायर 2 मीटर पासून 8 मीटर इतकी लांब असते आणि ती जी मेटल्स वायर आहे ती जी मेटल वायर्स ती कॉन्स्टंट किंवा मॅग्नेट ह्या दोन मटेरियल पासून किंवा मॅग्नेट ह्या मटेरियल पासून बनवलेले हे एक प्रकारचं अलॉय आहे की हे अलॉय का यूज करतो तर आपल्याला माहिती आपण गेल्या वर्षी डिस्कशन्स केले की जर एखाद्या कंडक्टिंग सर्किट्स मधून जर करंट पास केला तर तिथे असलेल्या त्या कंडक्टिंग सर्किटचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं की म्हणजे तिथे असलेला रेजिस्टन्स सुद्धा इन्क्रीज किंवा डिक्रीज होतो आणि जर रेजिस्टन्स जर बदलला तर त्या कंडक्टिंग वायरच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स हा काय होतो चेंज। आपण तर म्हणतो की पोटेन्शियोमीटर हे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग देतं आणि ते ॲक्युरसी येण्यासाठीच रिडिंग मध्ये ॲक्युरसी येण्यासाठीच आपण कॉन्स्टंट किंवा मॅग्नेट हे मटेरियल यूज करतो की ज्याचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजेच अल्फा हा कसा असतो खूप छोटा आणि पॉझिटिव्ह असतो। तो खूप छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल जे काय पोटेन्शियल तयार होणार आहे ते तयार होत नाही, म्हणजे टेम्परेचरच्या रिलेटेड रेजिस्टन्स बदलणार नाही आणि रेजिस्टन्स बदलल्यानंतर तुमचा पोटेन्शियल मध्ये चेंज येणार नाही आणि तुमची ॲक्युरेसी काय होते ही वाढत जाते की जी आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेसी व्होल्टमीटर्स मध्ये। त्यासाठी आपण इथे असलेलं मॅग्नेट किंवा कॉन्स्टंट हे जे अलॉय मेटल आहे ते आपण काय करतो यूज करतो। आता पोटेन्शियोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे एका लाकडाच्या पट्टीवरती आपण 1-1 मीटरच्या वायर्स काय केलेल्या सलग कंटिन्यू वाऊंड केलेल्या की जेणेकरून आपल्याला रिडिंग घेता येईल। आता आपण ऍक्च्युअल डायग्राम बनवून आपल्याला पोटेन्शियोमीटर कसा असतो ते ही पोटेन्शियोमीटरची सिंपल डायग्राम आहे। इथे A पासून B पर्यंत इथे असलेला आपण एक कंडक्टिंग मेटलची वायर एका लाकडीच्या पट्टीवरती काय केलेली लावलेली की जिचं ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत असलेलं अंतर आहे 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर। पण आपल्याला माहिती आहे पोटेन्शियोमीटरसाठी आपण 2 मीटर पासून 8 मीटर इतकी लांब असलेली वायर यूज करतो। मग ती जर वायर अशी लांबपर्यंत जाण्याऐवजी तिला आपण एकाच पट्टीवर 1-1 मीटरच्या ह्याने काय केलेली ठेवलेली म्हणजे अशी कंटिन्यू इथून इथपर्यंत B ह्या पॉइंट्स पर्यंत काय वायर्स आली। आता ही जी B या वायर A पासून B पर्यंत असलेल्या वायरची लेंथ कन्सिडर करून घ्या आणि ह्या इन्स्ट्रुमेंट्स मधून गेलेला जो EMF आहे बॅटरी सेल तो काय कॅपिटल E आणि ह्या कॅपिटल E ला सिरीज मध्ये आपण एक इंटरनल रेजिस्टन्स काय केलेला आहे कनेक्टेड केलेला आहे। आता 11वी मध्ये आपण पाहिले की रेजिस्टन्स ऑफ एनी कंडक्टिंग वायर्स इज डिपेंड्स बाय specific resistance length of conducting wire and cross sectional area of wires म्हणजे तो कशावरती डिपेंड्स आहे लेंथ वरती डिपेंड्स म्हणजे ह्या कंडक्टिंग वायर्स मध्ये काय तर एक रेजिस्टन्स आहे म्हणून कॅपिटल R इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टिंग वायर A to B। आता ज्यावेळेस आपण हे सर्किट वर्किंग मध्ये आणणार आहे म्हणजे ही जी की आहे ही की जर आपण क्लोज केली आणि जर ही की क्लोज केल्यामुळे ह्या A टर्मिनल कडून B टर्मिनल कडे काय होणार आहे करंट मूव्ह होणार आणि तो तिथून झालेला करंट त्याला आपण काय म्हणतो I इज द करंट पासिंग थ्रू द कंडक्टिंग वायर। मग करंट पासिंग थ्रू द कंडक्टिंग वायर काय असेल
conducting wire AB is E divided by capital R plus small. इथे आपण सिंपल ओम्स लॉ अप्लाय करतो. हा E आणि इथून गेलेला करंट R इनटू रेजिस्टन्स. हा R हा वायरचा रेजिस्टन्स आणि हा स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स. हे दोन्ही सीरीज मध्ये आणि सीरीज मध्ये असले त्यांची काय होते ऍडिशन. म्हणजे ह्या इथून गेलेला करंट काय आपला E डिवाइडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तो A आणि B ह्या दोन पॉइंट्स मध्ये. therefore potential difference across the point A to B is VAB is equal to current into the resistance means R into R. Current substitute करा E divided by R plus small r into capital R. हा झाला आपला असलेला सिंपल. आता आपल्याला अजून एक फाइंड आउट करायचं असते म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. तर पोटेन्शियल ग्रेडियंट means potential difference per unit length. म्हणजे ह्या A पासून B ह्या पॉइंट्स पर्यंत असलेलं पोटेन्शियल ग्रेडियंट हे काय असणार तिथे असलेलं पोटेन्शियल डिवाइडेड बाय त्या वायरची असलेली कंडक्टिंग लेंथ means E is equal to T divided by L R divided by R plus R. हे काय झालं आपलं सिंपल रिलेशन. आणि हा फॉर्म्युला काय आहे is equal to constant is the symbol is equal to K and K is denoted by the potential gradient. कारण इथे बैटरी EMF कांस्टेंट है, रेजिस्टेंस ऑफ टोटल वायर कांस्टेंट है, टोटल लेंथ वायर कांस्टेंट है, इंटरनल रेजिस्टेंस कांस्टेंट. म्हणजे हा आलेला नेहमी रेशो काय येणार आहे कांस्टेंट. म्हणजे कोणत्याही वायरच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियलचा रेशो काय आहे कांस्टेंट. आता आपण बाय एक्सपेरिमेंटल किंवा थेरॉटिकल प्रूफ करून दाखवू. इथे मी हा एक P A पॉइंट घेतो आणि ह्या P पॉइंट A पासून असलेली लेंथ ही काय स्मॉल means the length of wire AP is small here. ठीक आहे झाली त्या AP ची असलेली लेंथ आहे. मला फाइंड आउट करायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स across the wire A to P is VAP. म्हणजे ह्या दोन पॉइंट्स मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स A पासून P पर्यंत. पुन्हा काय येतोय तिथे असलेला करंट I आणि तिथे असलेला रेजिस्टन्स RAP. बरोबर की नाही. कारण की आपण मगाशी फॉर्म्युला पाहिल्यामध्ये रेजिस्टन्स इज डिपेंड बाय स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ अपॉन A. ह्या दोन व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे because रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. आता माझी लेंथ AP झाली तर रेजिस्टन्स सुद्धा त्याच्या अक्रॉस बदलणार आहे की नाही. आणि मी तेच घेतलंय. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट AP इज इक्वल टू करंट. कारण की करंट कॉन्स्टंट आहे. करंट इथून जेवढा आलाय तेवढाच या पॉइंट्स मध्ये केलाय. पण करंट कॉन्स्टंट आहे पण रेजिस्टन्स काय झाला बदलला मीन्स RAP. आता हे रिलेशन्स मला कन्वर्ट करायचं आहे. करंट काय E डिवाइडेड बाय R प्लस स्मॉल r इनटू RAP. आता ह्याच्या अक्रॉस तयार झालेलं रेजिस्टन्स मला फाइंड आउट करायचं. मला हे रेजिस्टन्स माहिती आहे. त्यासाठी मी सिंपल इक्वेशन्स लिहितो. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सिग्मा इज इक्वल टू कैपिटल R डिवाइडेड बाय
म्हणजे इथून इथपर्यंत असलेल्या वायरचं एक कॉन्स्टंट व्हॅल्यू काढली सिग्मा, म्हणजे ए पासून बी पर्यंतच्या पॉइंटचं काय झालं सिग्मा इज इक्वल टू आर ए, आणि हा सिग्मा नेहमी कॉन्स्टंटच राहतो. मग therefore resistance per unit length at AP1 A to P तो काय येणार आहे सिग्मा इज इक्वल टू आर ए पी डिवाइडेड बाय या. ह्या व्हॅल्यू मी सॉल्व इथे स्मॉल सिग्मा आर ए पी डिवाइडेड बाय एल आणि सिग्मा आर ए पी डिवाइडेड बाय एल. ह्या जर दोघांचा जर मी कंपॅरिझन केलं ते म्हणजे therefore आर ए पी इज इक्वल टू स्मॉल एल इनटू आर ए बी डिवाइडेड बाय कॅपिटल एल. आणि ही व्हॅल्यू मला इथे काय करायची सबस्टिट्यूट करायची. म्हणजे मी रिलेशन्स घेतोय ह्या दोघांशी रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे थोडक्यात ही जर 100 सेंटीमीटरची वायर आहे आणि तिचं जर 100च ओम असेल तर एका सेंटीमीटर साठी किती येणार आहे 1 ओम. 50 सेंटीमीटर साठी 50 ओम, कारण की लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे तोच कन्सेप्ट इथे मी यूज करतोय. आणि ह्या जर व्हॅल्यू इथे पुट केल्या E R divided by L R plus R into L. तर काय येत आहे ही संपूर्ण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे की नाही. E is equal to constant into L किंवा लेंथ ऑफ AP म्हणलं तरी चालेल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट AP इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू लेंथ ऑफ AP. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कशावर डिपेंड्स आहे तुमच्या वायरच्या असलेल्या लेंथवर. म्हणजे हा पॉइंट इथून बघून मी इथे आणला तर तुमची लेंथ बदलणार आहे. लेंथ बदलला तर ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट्स पर्यंत असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होत जाणार आहे बदलत जाणार. म्हणजे ते वाढत जाणार आहे. द मल्टिपल म्हणजे लेंथ जशी वाढत जाईल तसं तिथे असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होत जाणार आहे वाढत जाणार. जर सिंपल बेसिक इथे सुद्धा धरलेलं आहे, कारण की लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो आणि रेजिस्टन्स वाढली तर करंट इंटू रेजिस्टन्सचा प्रोडक्ट वाढतो आणि प्रोडक्ट वाढला की त्याच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा वाढतो. हा आपला बेसिक कन्सेप्ट. पण त्याच कन्सेप्टला आपण एक्सपेरिमेंट्स मध्ये इथे काय केलेले कन्वर्ट्स केलेले. म्हणजे हे जे तुमच्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे E R कॅपिटल L R प्लस R. आता हा जो R प्लस R आहे इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट असेल किंवा नसेल. जर इंटरनल रेजिस्टन्स नसेल तर आपला फॉर्म्युला काय येणार आहे I इज इक्वल टू E डिवाइडेड बाय कॅपिटल R. हा R निग्लेक्टेड असेल त्या रिलेशनशिप म्हणजे पुन्हा तुमचा हा R फक्त आपला कॅन्सल होणार आहे रिलेशनशिप. कधी कधी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सुद्धा दिलेले आहे. तर ते रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे टोटल रेजिस्टन्स डिवाइडेड बाय लेंथ इज द सिंपल कन्सेप्ट. आणि तो कॉन्स्टंट आहे जसं आपण मागे एक्झाम्पल घेतलं. त्याच्यानंतर सेकंड याच्यामध्ये रिओस्टॅट सुद्धा आपण ऍड केला जातो. जर समजा इथे एक्स्ट्राचा रिओस्टॅट असेल म्हणजे हा रेजिस्टन्स आणि इथला रेजिस्टन्स हे तीन रेजिस्टन्स सिरीज मध्ये म्हणजे ते काय आहे प्लस R आहे. आणि रेजिस्टन्स जसा वाढत जाईल तसा अक्रॉस द करंट काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार इज द बेसिक. तर याच्यावरून आपल्याला पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल इट इज रिलेटेड टू द लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली proportional to the length of conducting wire between two points. ह्या दोन पॉइंट्स मधलीच लेंथ तिथला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे
तो कशाच्या प्रोपोर्शनल आहे की त्या पॉइंट्स मध्ये असलेल्या लेंथच्या प्रोपोर्शनल मध्ये. असं सिंपल आपलं काय असलेली प्रिन्सिपलचा कन्सेप्ट. सिंपल प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियल. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑफ पोटेन्शियोमीटर्स. म्हणजे ह्या पॉइंट्स पासून हा पॉइंट्स आपण कन्सिडर करू. Between any two points of potentiometer y is directly proportional to the length of wire between these two points. तर त्या दोन पॉइंट्स मधल्या लेंथच्या रिलेटेड येतो आणि तिथे जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो पोटेन्शियल ग्रेडियंट्स. मीन्स हियर सिंपल फॉर्म्युला potential difference is directly proportional to the length between the two points and V is equal to K. Here K is the potential gradient constant. मग त्या K ची व्हॅल्यू आपण डिफरन्स फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो. K is equal to V divided by L. व्होल्टेज करंट इनटू रेजिस्टन्स. जर सिंगल एकच रेजिस्टन्स आपण कन्सिडर केला असेल तर नंबर ऑफ रेजिस्टन्स असतील तर तेवढे त्याचे काय होणार सीरीज मध्ये ऍड होत जातात. डिवाइडेड बाय रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय सिग्मा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आणि रेजिस्टन्सचं जर आपण दुसरं रिलेशन स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ आणि ए अशी पुट केलं तर आपला थर्ड फॉर्म्युला येतो करंट स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. असे सिंपल आपले तीन फॉर्म्युले पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचे की ज्याचा यूज करून आपण कोणत्याही वायरचं असलेलं पोटेन्शियल फाइंड करू. आता ह्या पोटेन्शियोमीटरचा यूज कुठे केला जातो तर फर्स्ट बेसिक यूज आहे म्हणजे टू मेजर द ईएमएफ ऑफ सेल. कारण आपण पहिल्यांदा सांगितले पोटेन्शियोमीटर इज डिव्हाइस यूज टू मेजर द व्होल्टेज. आणि व्होल्टेज कुणाकडे असतं तर ईएमएफ कडे किंवा पोटेन्शियल डिफरन्स. नंतर दुसरं आहे टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल. दोन सेल मधलं असलेलं रेशो आपण फाइंड आउट करू शकतो की त्याच्यामध्ये किती व्होल्टेज शिल्लक येते. नंतर टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आणि तिसरा इम्पॉर्टन्स तिथे असलेल्या त्या बॅटरीच्या अक्रॉस जो ईएमएफ आपण एक्स्ट्रा जर घेणार आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे त्याच्या अक्रॉस असलेलं इंटरनल रेजिस्टन्स किंवा प्रत्येक बॅटरीमध्ये इंटरनल रेजिस्टन्स असतो त्याची व्हॅल्यू सुद्धा आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जो आपण एक्स्ट्राचा सर्किटच्या बाहेर एक्स्ट्रा घेणार आहे त्याचं आपण हे काय करणार आहे फाइंड आउट. तर आता फर्स्ट यूज पाहणार टू मेजर द ईएमएफ ऑफ सेल. नेक्स्ट यूज इज टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. इथे आपण पोटेन्शियोमीटरचा यूज करून एक इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय करणार आहोत फाइंड आउट करणार. हा आपला पोटेन्शियोमीटर आहे. ह्या पोटेन्शियोमीटरच्या सर्किटला बॅटरी डी की के अँड रिओस्टॅट आर हे आपण सिरीज मध्ये काय केले कनेक्टेड केले. पोटेन्शियोमीटरचा ए टर्मिनल मेन बॅटरीला पॉझिटिव्ह मध्ये आणि पोटेन्शियल मीटरचा बी टर्मिनल रिओस्टॅटच्या मोएबलला आपण काय केलेलं ऍडजस्ट केलं. आणि जो आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा स्मॉल आर तो आपण ए ह्या पॉइंट्स मधून पॅरलल शंट कॉम्बिनेशन्स मध्ये बॅटरी अँड रिओस्टॅट रेजिस्टन्स बॉक्सशी कनेक्ट केले. म्हणजे इथे असलेला E1 ही अनदर आपली बॅटरी ईएमएफ हा आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स आर काढायचा आहे. आर म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स जो व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू 1 पासून इन्फिनिटी पर्यंत असते. त्यातले आपण वेगवेगळ्या रेजिस्टन्सचा यूज करून एक्सपेरिमेंट किंवा डेरिव्हेशन सॉल्व करणार आणि त्याला एक की दिलेली आहे K1. ह्या दोन्ही टर्मिनलला आपण गॅल्व्हॅनोमीटरचा एक एंड कनेक्ट केला आणि दुसरा एंड गॅल्व्हॅनोमीटरचा काय मोएबल. ह्याच्या आधीचे आपण जे दोन युजेस केलेले युजिंग बाय द कंपेअर किंवा इंडिव्हिज्युअल बाय ईएमएफ सेम त्याच मेथड इथे सुद्धा आपण ईएमएफचाच कन्सेप्ट यूज करतोय पण फाइंड आउट द इंटरनल रेजिस्टन्स. सिंपल डायग्राम आहे एक्सप्लेनेशन्स आहे. आता एक्सपेरिमेंटचं वर्किंग होताना काय करतोय आपण सर्वात पहिल्यांदा K1 is open and K is closed. K1 ची की आपण ओपन केली आणि K काय केलाय क्लोज केलं.
हा जो आपला मुव्हेबल जॉकी आहे त्या जॉकीला जर मी ए ला पुट केलं तर गॅल्व्हॅनोमीटर लेफ्ट साइड कडे जाईल, बी ला टच केलं तर गॅल्व्हॅनोमीटर राईट साइड कडे. जर जात नसेल तर तो आपल्याला रिओस्टॅटने काय करायचं आहे, ऍडजस्टमेंट करायचं. दिस द सिंपल कन्सेप्ट. आता त्याच्यानंतर आता आपण ऍक्च्युअल मध्ये वर्किंग करणार आहोत. आपल्याला वर्किंग मध्ये ह्या E1 ची काय काढायची, व्हॅल्यू काढायची युजिंग बाय द EMF मेथड्स. म्हणजे जर हा जो स्लाइडिंग पॉइंट आहे तो मी इथून जसा पुढे नेत जाईल तसं गॅल्व्हॅनोमीटर आपली पोझिशन्स काय करणार आहे, चेंज करणार. गॅल्व्हॅनोमीटर shows zero deflection. गॅल्व्हॅनोमीटर जर आपला झिरो डिफ्लेक्शन दाखवलं at point P is null point. तर तो P पॉइंट हा आपला काय झाला, null point आहे आणि त्याची जी लेंथ आहे AP is equal to L1. पण कन्सिडर करू ती लेंथ काय आली, L1 आहे. मग E1 चा जरा सिंपल रिलेशन्स काय आहे, तर E1 is equal to K L1. Here K is the potential gradient. तुमचा K काय आहे, हा पोटेन्शियल ग्रेडियंट किंवा तुम्ही सिंपल फॉर्म मध्ये I सिग्मा L1 सुद्धा लिहू शकता. पासिंग करंट, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ अँड लेंथ. म्हणजे इथून इथपर्यंत लेंथ मध्ये जे पोटेन्शियल आहे तेच पोटेन्शियल ह्या E1 मध्ये जे आपण आधीच्या दोन युजेस मध्ये पाहिले. सेम कन्सेप्ट, त्याला म्हणतो इक्वेशन्स नंबर फर्स्ट. Is that clear? आता K1 and K is close. आता ह्या दोन्ही की काय केल्या मी, क्लोज केल्या. म्हणजे तुमचा करंट असा इकडून पण याच्यात सुद्धा झाला आणि इथला असलेला रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय केली मी काढून घेतली विथ रेजिस्टन्स R. हा रेजिस्टन्स बॉक्स मधून मी R एवढा रेजिस्टन्स काय घेतला, काढलेला. तर त्या डिफरन्स रेजिस्टन्स त्यातला एक मी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काढली म्हणजे R. आता ज्या वेळेस इथून S पासून R पर्यंत हा आलेला करंट जाईल त्या रेजिस्टन्स बॉक्स मध्ये, इथे काय तयार होणार, एक पोटेन्शियल तयार होईल. आणि त्या पोटेन्शियल ह्या बॅटरीला किंवा सेलला कसा येतोय, शंट मध्ये कनेक्टेड केलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जो पोटेन्शियल तयार होणार तो ह्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे पुन्हा इथून जर आपण गॅल्व्हॅनोमीटर रीड केलं, अगेन गॅल्व्हॅनोमीटर shows zero deflection at point P dash. आणि तो आपण काहीतरी एक P dash पॉइंट कन्सिडर करू. इथे असलेल्या P dash पॉइंटला तो काय येणार आहे, पुन्हा नल पॉइंट्स येणार. at is null point. कारण की ह्याचा असलेला EMF ह्याच्या कंपेअर टू कमी येते म्हणून तो लेंथ पण काय झाली, छोटी झाली. सेकंड V is equal to K L2 or I sigma L2. इक्वेशन सेकंड. म्हणजे तुम्हाला E1 आणि V हा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट S and R. इथून करंट गेल्यामुळे ह्याच्यामध्ये तयार झालेलं पोटेन्शियल, इथला आपण रेजिस्टन्स काहीतरी कन्सिडर केलेला आहे. त्या रेजिस्टन्स आणि ह्या करंट्समुळे तयार झालेलं पोटेन्शियल, त्याचं जर रिलेशन्स काढलं, इथली जर EMF पण मेजर केलं तो काय होतोय, लेंथ चेंज होते. म्हणजे VK L2. कारण की हे दोन रेजिस्टन्स आता यूज मध्ये म्हणजे पोटेन्शियल चेंज होते. कारण हे दोन रेजिस्टन्स म्हणजे ही बॅटरी आणि ही एकमेकांना कसे
शंट रेजिस्टन्स मध्ये किंवा पॅरलल पोझिशन्स मध्ये म्हटलं तरी चालेल. हे आपल्याला दोन इक्वेशन्स आहेत. हे दोन इक्वेशन्स आपण हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते आपण फक्त ह्याच एवढ्याच डायग्रामशी केव्हीएल चा कंपेअर करून सॉल्व्ह करू. म्हणजे बाय केव्हीएल लूप आणि असलेला जो आपला लूप आहे तो पी क्यू आर एस लूपचा जर यूज करून आपण इक्वेशन्स बनवू. आता आपला जो पाथ आहे तो पी कडून क्यू कडे चालेल आणि करंट आहे तो क्यू कडून पी कडे चालेल. जर दोघांची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर साइन प्लस आहे. तिथे असलेला करंट आय इज पासिंग थ्रू द करंट आणि तिथून कुठे आलो आपण क्यू टू आर टू एस. पुन्हा डायरेक्शन्स ऑफ करंट आणि डायरेक्शन्स ऑफ पाथ अपोजिट आहे म्हणजे इथे सुद्धा साइन प्लस येणार आणि या इथे बॅटरी येतोय पी पासून पुन्हा क्यू कडे तर इथे बॅटरी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चालली आहे म्हणजे आपले इक्वेशन्स काय झालं मायनस E1 is equal to 0 is therefore E1 is equal to I capital R plus small r ह्याला म्हणतो इक्वेशन्स नंबर 3. आता दुसरं आपल्याला v चे इक्वेशन्स घ्यायचे. त्या इक्वेशन्स साठी मी ओम्स चा लॉ यूज करतो. बाय ओम्स आणि तो फक्त एवढ्यासाठीच गेला कारण की माझा व्होल्टेज V हा फक्त S आणि R यांच्यामधलाच. मग इथलं असलेलं पोटेन्शियल ते किती झालं इथून गेलेला करंट आणि ह्या रेजिस्टन्स बॉक्स मधला आपण घेतलेला नॉन रेजिस्टन्स V is equal to I into R. इक्वेशन्स नंबर 4. हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते आपण ह्या इक्वेशनशी काय करणार कंपेअर करणार. Equations number first and 3 and equations number 2 and 4. The first equations change to R plus I sigma L1 equations number 5 and I sigma L2 इक्वेशन्स नंबर 6. असे आपल्याला काय झाले दोन इक्वेशन्स मिळाले. आपल्याला ह्या स्मॉल r ची व्हॅल्यू काढायची. मॅक्सिमम ज्या व्हॅल्यू करंट असेल रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असेल ते कॅन्सल झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण डिव्हिजनचा रूल यूज करणार आहे. इक्वेशन्स नंबर 5 डिवाइड बाय इक्वेशन्स नंबर 6 means I capital R plus small r divided by R is equal to I sigma L1 divided by I sigma L2. हा करंट कैंसल I sigma कैंसल हा R इथे डिवाइड केल्यावर मल्टिप्लाय होणार हा R प्लस इकडे गेल्या माइनस होणार म्हणजे एलएचएस ला फक्त स्मॉल r L1 divided by L2 into R2 minus R जर कॉमन काढला तर इन ब्रॅकेट L1 divided by L2 minus 1 आणि मी जर सिंपलीफाय केलं तर माझं सिंपल इक्वेशन येतं L1 minus L2 divided by L2 म्हणजे इथे जो हा इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू येते नॉन रेजिस्टन्स इन रेजिस्टन्स बॉक्स इनटू प्रोडक्ट ऑफ सबट्रॅक्शन्स ऑफ टू लेंथ डिवाइडेड बाय सेकंड लेंथ r is small r is equal to capital R हा नॉन रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्स बॉक्स मधला. हा शंट रेजिस्टन्स मध्ये असतो. जशी ही रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढत जाईल तसा हा पॉइंटची लेंथ ही कमी होत जाईल. इज दॅट क्लियर? इट्स आपलं सिंपल डेरिव्हेशन्स आहे. पुन्हा आपण इंटरनल रेजिस्टन्स हे पोटॅन्शियोमीटरचा यूज करून फाइंड करूया. ह्या पोटॅन्शियोमीटर्स मध्ये ए टर्मिनल्स मधून E1 आणि V
असे आपल्याला दोन इक्वेशन्स बनवायचे की जे आपण कंपेअर द ईएमएफ त्याच कन्सेप्टवर फाइंड आउट करतो. हा जो आपला E1 आहे तो E1 K इंटू L1. त्यावेळेस ही की कशी आहे ओपन, म्हणजे तुमचं फक्त एवढंच प्रायमरी हे आहे सेकंडरी. सेकंडरी मध्ये फक्त एवढंच सर्किट ऑन होतं आणि त्यानुसार आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटेल. सेकंड इक्वेशनच्या वेळेस आपण दोन्ही की ऑन करतोय म्हणजे इथे असलेला हा गॅल्व्हनोमीटरचा आणि हा पॉइंट्स हे पॅरलल आहेत, म्हणजे हा रेझिस्टन्स आणि हा रेझिस्टन्स एकमेकांना कशा शंट रेझिस्टन्स असते तर पोटेन्शियल डिफरन्स हा बदलतो आणि तोच बदललेला पोटेन्शियल आपण काय घेतोय V घेतोय आणि त्यापासून पुन्हा एक सेकंड लेंथ फाइंड आउट केली ती काय घेतली L2. हे दोन इक्वेशन्स आपण बाय KVL च्या रूट्स ने काय केले कंपेअर करतो. तर KVL चा आपण फक्त PQRS यालाच अप्लाय केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला तयार होतो E1 R प्लस स्मॉल r आणि ओम्स लॉ फक्त ह्याच्यासाठी ह्या ट्रायसाठी तो काय आला V I R. आणि इक्वेशन जर कंपेअर केलं तर आपल्याला इंटरनल रेझिस्टन्सची व्हॅल्यू भेटते. ओके, समजलं. डेरिव्हेशन्स इम्पॉर्टंट आहे. थेरी आणि प्रॉब्लेम या दोघांसाठी डेरिव्हेशन्स विचारलं जातं. लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतं तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राइब